A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला हिंगोलीत प्रचंड प्रतिसाद। जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शुक्रवारी पार पडलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला जिल्ह्याभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। येथील रामलीला मैदानावर ही सभा पार पडली। यावेळी हिंगोली विधानसभेतील महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे, कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वळकुते, माजी आमदार गजानन घुगे, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल, अशोक नाईक, ॲडव्होकेट मनीष साकळे, महिला अध्यक्ष उज्ज्वलाबाई तांबाळे, छायाताई मर्डे, श्रीकांत पाटील, उमेश नागरे, रिपाई जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, ज्येष्ठ नेते के शिंदे, हिम्मत राठोड, संतोष टेकाळे, रवी पाटील, आप्पासाहेब देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, दिनकर पोखरे, सभापती अशोक ठेंगल, शंकर बोरुडे, संजय कवडे, उमेश गुट्टे आदींची मंचावर उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अमित शाह म्हणाले की महायुती सरकारने आतापर्यंत अनेक योजना अंमलात आणल्या आहेत। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम केले। येणाऱ्या काळात महिलांना 2100 रुपये अनुदान दिले जाणार आहे। सोयाबीन कापसाच्या नुकसानीपोटी 125 कोटी रुपयाचे अनुदान दिले आहे। महायुतीचे सरकार गरिबांसाठी समर्पित सरकार आहे। हिंगोली मतदारसंघात आमदार तानाजी मुटकुळे यांनी 5 वर्षांच्या कालावधीत 5000 कोटी रुपयांची विकास कामे केली। जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा, शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र निधी, वीज, शेतीचे प्रश्न त्यांनी सोडविले। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास कामे केली आहेत। राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून वसमत येथे हळद संशोधन केंद्र सुरू केले। अमृत स्टेशन योजनेतून हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास केला असल्याने शाह यांनी म्हणाले। तेव्हा महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे असे आवाहन अमित शाह यांनी केले। या सभेस जिल्हाभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।